जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 12 जुलै 2026 रोजी टोमॅटोला बाजारभाव काय मिळतो हे आपण जाणून घेणार आहोतच। या ठिकाणी व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या टोमॅटोचं सॉर्टिंग करण्याचं काम चालू आहे। व्यवस्थित टोमॅटो भरली जात आहेत। सध्या टोमॅटोला स्कॉर्चिंग वाढल्यामुळे टोमॅटोचे बाजारभाव थोडेसे डाऊन होत आहेत। आपल्या सोबत व्यापारी साहब जरा पूछेंगे, भाई साहब आज क्या रेट है? आपको नहीं मालूम तो इनको पूछेंगे। नारायणगांव की मंडी में टमाटो का क्या रेट है जरा पूछेंगे। भाई साहब नमस्ते, आज क्या रेट से टमाटो खरीदी गया? आज 300 रुपये। 300 से 300 से 350, 500 और छोटा माल 200 रुपये। और वैरायटी वेराइटी आर्यमान। आर्यमान साऊ साऊ 6242 मराठी नहीं है। 6242 बोल 6242 6242। उसका रेट क्या है? क्या रेट था? भाई साहब क्या रेट मिले आज? 300, 350, 350, 62, 40। ज्यादा से ज्यादा 500 रुपये। 500 रुपये। रेट बढ़ेंगे या यही रहेंगे? नहीं बढ़ेंगे ना, बढ़ेंगे। ये बारिश की वजह से माल खराब आ रहा है, इसकी वजह से पूरा ये हो रहा है। सही बरोबर आहे। पावसामुळे टोमॅटो खराब होत आहेत, त्यामुळे बाजारभावावर परिणाम होतोय असं व्यापारी बांधव सांगतात। व्यापारी बांधवांनी खरेदी केलेल्या मालाचं पॅकिंग अतिशय व्यवस्थितपणे केलं जातं आणि त्याच्यामुळे त्यांच्या टोमॅटोला पुढे गिऱ्हाईक मिळते। सध्या टोमॅटोचे बाजारभाव कमी झालेले पाहायला मिळतात। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटो पावसामुळे खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या टोमॅटोला गिऱ्हाईक नाही आणि त्याचा परिणाम आपण या ठिकाणी पाहतोय। शेतकरी बांधव अजूनही टोमॅटो विकले जातात। दादा नमस्कार, कुठली व्हरायटी? दादा कुठली व्हरायटी? आर्यमान। आर्यमान। पावसामुळे टोमॅटो खराब झाली, मग गिऱ्हाईक नाही। आता ही सगळी भुगीच आहे ना? काय भाव मागतायत? अच्छा, मागतच नाही। आता काय पुढे पण गिऱ्हाईक नसेल तर ते काय करणार? असो, पावसामुळे टोमॅटोचे बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत, त्यामुळं टोमॅटोच्या पिकाला फळाला योग्य बाजारभाव मिळत नाही। परत तुझं काय नाव? स्वराज। कितवीला आहे शाळेला? दुसरीला। कुठलं गाव आहे? गाव माहित नाही? माळवाडी। तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, बरोबर ना? बरोबर, ठीक आहे। तर लहान लहान मुलं टोमॅटो मार्केटमध्ये येत आहेत, टोमॅटोला मार्केट पाहायला येत आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय बरीचशी मंडळी टोमॅटो अद्यापही न विक्री झाल्यामुळं मार्केटमध्ये थांबून आहेत। काही काही मंडळी कॅमेरे पुढे यायला नको म्हणतायत। नमस्कार दादा, आज काय भाव टोमॅटो मागताय? काय भाव मागतायत? काय दिले? 200 200, 250। टोमॅटो पण जरा खराब झाली नाही? आर्यमान दिलं। अच्छा, आर्यमान काय भाव दिला? 400 रुपये। काय बाजार भाव वाढतील? पावसामुळे माल खराब झाले, पावसामुळे माल खराब झालेले आहेत। चांगल्या मालाला देखील सध्या बाजारभाव त्या मानाने नाही। दादा नमस्कार, कुठली व्हरायटी घेऊन आली? 62, 42। काय भाव मागतायत? 200 रुपये। 200 रुपये। परिस्थिती बघायला या टायमिंगला तुम्ही सकाळची टायमिंग आहे ना? अच्छा अच्छा, हा तुमची सूचना आपण घेऊ। बरोबर आहे। तुम्ही परिस्थिती बघायला ना सकाळचं लवकर ना, सकाळी या लवकर टायमिंगला आले ना बरोबर। तुम्हाला खरी परिस्थिती खरं काय ते लोकांपुढे मार्केट। हा, तुम्ही काय करता? सकाळचं 600, 650, 700 सांगता। नाही, पण जे लोक बोलतात व्यापारी म्हणतात 100%। पण आताची परिस्थिती मार्केटमध्ये माल घ्यायला पण नाही। मग आता काय भाव माल खरेदी करतात व्यापारी? आता मागतीच नाही 200, अच्छा, 200 मागतीच नाही। हा, आपण पाहतोय शेतकऱ्यांच्या टोमॅटोला आता गिऱ्हाईक नाही। दादा काय तुम्ही सूचना कराल मार्केट कमिटीला? मार्केट कमिटीला सूचना म्हणजे मालाचे भाव वाढले पाहिजे, त्याच्यासाठी काहीतरी हालचाल झाली पाहिजे। मार्केट हालचाल झाली व्यापारी पाहिजे, वाढवली पाहिजे। व्यापारी वाढवले पाहिजे। सध्या टोमॅटोला बाजारभाव कमी असल्यामुळे टोमॅटोला गिऱ्हाईक नाही आणि पावसामुळे टोमॅटो जी खराब झालेली आहेत त्याचा देखील परिणाम होतो। परंतु काही टोमॅटो जी चांगली आहेत, आता ही टोमॅटो चांगली आहे, त्याला बाजारभाव देखील चांगला मिळायला हवा। 200, 250, 300 रुपये जर बाजारभाव असेल तर मात्र शेतकऱ्यांनी कसं करायचं, कसं प्रपंच चालवायचा, कुटुंब कसं चालवायचं असा प्रश्न आहे। आपण पाहतोय मार्केटमध्ये अद्यापही टोमॅटोची विक्री चालू आहे। शेतकऱ्याची वाईट परिस्थिती शेतकरी सांगतायत।
भाई सब क्या रेट से मांग रहे हैं? हो काय भाव मागतायत? आज बाजार काय 200-300 रुपये. 200-300 रुपये. आपण पाहतोय माल थोडासा नाही म्हटलं तरी खराब जरी झालेला असला तरी शेतकऱ्याला कोणाचा वाली नाही अशी सध्या परिस्थिती पाहायला मिळते. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये. दादा नमस्कार, काय भाव मागतायत? काय भाव मागतायत? 150 रुपये. 150 रुपये. आपण बघतोय आपण 150 रुपयाने टोमॅटो मागतायत. शेतकऱ्याच्या अडचणी खूप आहेत. मुलांना काय तुम्ही काय सांगाल? कुठलं गाव आहे? डिंगोरे. डिंगोरे. कुठली व्हरायटी घेऊन आले? आर्यमान. अरे काय भाव मागतायत? 250-300. मालाला चिरटा गेलेला आहे. आपण पाहतोय ही फळं अशी खराब झालेली आहे, स्कॉर्चिंग झालेली आहे. बाजारभाव सुपर माल 250 रुपये चालू आहे. सुपर माल 250 रुपये चालू आहे. सुपर माल 250 रुपये आणि याला तर 50 आणि 20 आणि 30 रुपयेच मागतात. गाडी भाडे सुटत नाही. बरोबर. अशी परिस्थिती आली शेतकऱ्यावर. तर निसर्गापुढे काय कोणाचा विलाज आहे? नाही ना. आपण या ठिकाणी पाहतोय आज टोमॅटोला योग्य बाजारभाव मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतंय आणि माल देखील खराब झालेला आहे. आता या ठिकाणी चांगल्या दर्जाच्या मालालाही जर बाजारभाव मिळत नसेल तर काय करायचं शेतकऱ्यांनी? दादा नमस्कार, शेतकऱ्यांनी काची घ्यायची. कुठली व्हरायटी घेऊन आले? आर्यमान. काय भाव मागतायत? दिलाय आम्ही काय भाव? 511. 511. अच्छा अच्छा, ठीक आहे, हरकत नाही. चांगल्या मालाला थोडा बाजारभाव बरा आहे, परंतु जो माल पावसाने खराब झालाय त्याला बाजारभाव नाही. भाऊ कुठलं गाव? पिंपरी पेंढर. कुठली व्हरायटी आली? 42. काय भाव मागतायत? आज काय पर 200 पासून 250. 200-250 रुपये पण. दादा नमस्कार, राम राम राम. फार निवांत बसले. तर काय करणार, बाजारच नाही, परवडून झालो. कुठलं गाव? अवसरीची. अवसरी खुर्द. खुर्द. आता अवसरीचं नाव सध्या खूप गाजतंय. आता आम्ही त्या गावालीच आहे ना, त्या गावाल्याचे. मग त्याच्यामुळे आता शेतकरी नियोजन काय करून राहिले काय. काय दूध भेसळीबद्दल काय बोलालो? हा? सध्याची दूध भेसळीचं जे खरोखर चर्चा. जे खरोखर गुन्हेगार आहेत त्यांच्यावर शिक्षा झालीच पाहिजे, पण जे गुन्हेगार नाही त्याला सोडले पाहिजे. कोण गुन्हेगार असेल? सगळ्यांना एका तारातून तोडून नाही जमणार. उदाहरणार्थ उदाहरणार्थ ती त्यांनीच पाहिजे. आता ते तुमची पाहत आहे, सगळ्यांना सगळंच माहिती. जो खरोखर बेसळयुक्त आहे त्याला नक्की शिक्षा झाली पाहिजे, पण जो खरोखर बेसळयुक्त नाही त्याला सुटले पाहिजे. मग ते सगळ्यांना जर दाबून जर शेतकऱ्यांतून घालायचं कुठे. विष्णू काकांचा जो पुतणे आहे सुशांत हिंगे, त्याचं नाव पुढे येतंय. ते आहे, जे आहे बेसळ ते आहेतच. ज्यांच्याकडे मुद्दे मार्ग आवलाय, जे खरोखरच बेसळ करतात ते योग्यच आहेत ना. ते अशाशी आपल्याला काय मतलब नाही, पण ते आमचं काय म्हणणं आहे की मग सगळ्यांनाच एका तराजू तोडू नका. बरोबर. ज्यांच्याकडे घावलंय त्यांना नक्की तुम्ही हे करा. ज्याला नाही घावलं त्याला सोडून द्या ना. काय करा, सगळ्यांना धरून दोषींवर कारवाई करा. झालीच पाहिजे. जे निर्दोष आहेत त्यांना कारण नसताना बदनाम करू नका आणि दूध व्यवसायात परिणाम पण नाही हा झाला. परिणाम झाला पाहिजे. बरोबर आहे. शेतकऱ्याला लय आले. याच्यामध्ये ना शेतकरी मरतो. सगळ्यात जास्त आज शेतकरी मरतोय या दुधाच्या याच्यामुळे. आज 50-60 लिटर फॅट वाचणार ते म्हणतात तुम्ही पेसळ करा. असं कसं काही आज चाऱ्यातून सुद्धा फरक पडतोय गाईला दुधात येण्यासाठी. फॅट बसत नाही काही त्यात काही त्यांनी वतून द्यायला पाहिजे. दूध भेसळखोरांवर कारवाई व्हावी की नाही? ती कारवाई तर व्हायलाच पाहिजे ना. हे तर आम्ही पेतोय, लहान मुलं पेतात, कोणी पेते, कोणी सर्वसामान्य जनता पेतात. हे जो प्रत्यक्षात जो स्वतः करतोय त्याच्यावर कारवाई करा, पण बळच कोणालाही काही करून जो शेतकऱ्याला दोषी मारू नाही. नका. हे असं आमचं म्हणणं आहे. भेसळखोरांवर कारवाई करा, झालीच पाहिजे. सर्वसामान्य शेतकऱ्याची अडचणी करू नका. हो. बरोबर आहे. तुकारामजी मुंडे, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकणार आहात. तुम्हाला हा व्हिडिओ आम्ही पाठवणार आहे. सध्या टोमॅटो मार्केटमध्ये बाजारभाव नाही, शेतकऱ्यांना चिंता आहे. दादा कुठलं गाव? ओतूर. कुठली व्हरायटी घेऊन आली? 62-43. काय भाव मागतायत? 200 रुपये. 200 रुपये. किती क्रेट आहेत? जवळजवळ 70 कॅरेट आहे. 70 क्रेट आहेत. तोडणीला खर्च किती येतो? 500 रुपये रोजाच्या बाया. वाहतुकीला एका क्रेटचे किती पैसे? 25 रुपये. काय करायचं शेतकऱ्यांनी? ते बी जे सावकी भीती नाही ते आता येतात. सौल घेत गिरायक नाही. कशामुळे नाही नाही का म्हणते, म्हणतात? पुढे चालतच नाही म्हणते. अशा पुढे चालत नाही. दादा तुम्ही काय सांगाल? काय मार्केटला काय सूचना? काय आता एवढं संपवा माल एवढं. अच्छा, माल सेल झाला पाहिजे. बरोबर आहे. टोमॅटोचा सेल झाला पाहिजे. सध्या टोमॅटो पावसामुळे खराब होत आहेत, परंतु चांगल्या मालाचे पैसे झाले पाहिजेत. दादा नमस्कार. नमस्कार. दादा कुठलं गाव आहे? आम्ही खामुंडे. अच्छा, संदीप गंभीर यांच्या गावचे.
बरोबर. काय सूचना आहे मार्केट कमिटीला? मार्केट कमिटीला एकच सूचना आहे काय ना, हे कर्नाटक स्पेसवर आहे का निलाव पद्धत झाली पाहिजे. जो सकाळी मार्केट होते तो सर्राट आहे ना माल विकून जातात. आज आहे ना सकाळी 4 कॅरेट विकणार आणि ना 4 कॅरेटला आहे का दुपारी 2 वाजणार. मार्केट आहे ते कमी सरस भावात काय जे आहे ते कंडिशन मध्ये माल विकून आता सगळे मोकळे झाले असते. जे ते त्याच्या कामाला मोकळे. आज आहे का सकाळी माल विकलाय 400 ना आता 200 रुपये पण विकत नाही. बरोबर, ती शंका बरोबर आहे. यासाठी आहे ना सकाळी एक बाजार भाव निलाव 10 पद्धतीत मार्केट पाहिजे. निलाव पद्धत चालू आहे. निलाव पद्धत आहे. मी म्हणतो तुमचा माल 100चा आहे ना 100ला जाईल. मग तुम्ही शेतकरी एकत्र येऊन मार्केट कमिटीला एखादा अर्ज का मार्केट देता? कमी मार्केट कायसाठी बनवले? आपण सगळे मार्केट निर्णय कमी- शेतकऱ्यांनी घ्यायचे. नाही 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 नाही, मी ते म्हणत नाही हो. तुम्ही शेतकऱ्यांचा माल अहो दादा विकण्यासाठी- माझं म्हणणं समजून घ्या. समजा तुम्ही 10 शेतकरी मार्केट कमिटीच्या ऑफिस मध्ये गेले, त्यांना जर सांगितलं तर मार्ग निघेल ना. सूचना झालेली आहेत. या आहे ना मार्केट कमिटी ऐकत नाही. हे आता प्रत्येकाने बाईट मध्ये ना कितीतरी जण सांगतात हे का नाही, दादा कसं आहे, मार्केट कॅमेऱ्यावर प्लेस- बोलणं मार्केट कमिटीला सांगणं थोडं फरक आहे ना. मग या सूचना त्यांच्या जवळ गेलेल्या आहेत तुम्ही- ना. या माध्यमातून का होईना. तुम्ही शेतकरी एकत्र येऊन जर तो विषय मांडला त्याची ग्रॅव्हिटी तयार होईल. ठीक आहे, असो तुमची सूचना त्यांच्यापर्यंत नक्की आपण मांडू. दादा नमस्कार. दादा ही कुठली व्हरायटी? साऊ. काय भाव मागतायत? काय आज 100-150 पुढे काय 100-150च्या पुढे जाईना. किती लागवड आहे? 5 एकर 5 एकर 5 एकर. चालू किती एकर झाली? चालू आता सध्या 2-2.5 एकर चालू. 2-2.5 एकर. काय खर्च कव्हर होतो का? खर्च काय आता या परिस्थितीत काय खर्च? पावसामुळे फार मोठं नुकसान झालं. नुसकान जजमेंट पद्धत थोडीशी होती. सकाळचे बाजार भावात नंतर थोडा फरक पडतो. आता मागणी यायच्या परिस्थितीत आता काय बाजारभाव सकाळी जो आहे तोच 11, 11:30, 12ला पाहिजे. 5-50 रुपये कमी आपण समजू शकतो. हो 5-50-100चा फरक इथं तिथं होऊ द्या. या ठिकाणी आपण पाहतोय माल खरेदी करायला व्यापारी आलेले आहेत. बघूया काय भाव मागतात. माल तसा बरा पण आहे आणि थोडं स्कॉर्चिंग आहे. काही टोमॅटो खराब झालेली आहेत, त्यामुळे थोडासा त्याचा परिणाम त्याच्यावर होतो. हो नमस्कार. काय भाव मागतात? भाव काय आज आहे 500-600 एक नंबर आहे. 500-600. आता काही शेतकरी म्हणतात 100-200-300 रुपयाने मागतात आहेत ना मग ते 62-43 माल पाहून. सावला आधी म्हणत नाही. आपली काय भाव मागतात? आपले गेले 300 रुपये साऊ. 300 रुपयाने. आता काही शेतकरी म्हणतायत की सकाळी एक बाजार भाव, 10-11 नंतर एक बाजार भाव. तेच होतंय त्यातून. पण ते प्रत्येक व्यापारी आहे ना इथं माल खरेदी करतो आणि जागेवर गेल्यावर ते त्यांचे डॉक्टर असतात ना, ते म्हणतात याच्यात खराब आला, याच्यात हे आला, मग 2 कॅरेट कमी करा, 50 रुपये कमी करा कॅरेट. मग असं प्रॉब्लेम जास्त झालाय. मार्केट कमिटीने काळजी घेतली पाहिजे. हो. व्यापाऱ्यांनी माल पाहून घेतला पाहिजे. व्यापाऱ्यांनी माल इथं त्यांचे डॉक्टर आणले पाहिजे. ते स्वतः येत आहेत आणि डॉक्टर जागेवर असतात. बरोबर, सूचना योग्य आहे. मार्केट कमिटी या संदर्भात दखल घेईल आपण अशी अपेक्षा व्यक्त करूया. मुलांना कुठलं गाव? नेतवड. कुठली व्हरायटी आणली? साऊ. काय भाव मागतायत? 200 रुपये मागतात. काय तुमची काय सूचना काय मार्केटला? मार्केटला सुद्धा चाललंय कार्यक्रम चांगलाय. कार्यक्रम चांगला चाललाय म्हणजे कळलं नाही. कामकाज चांगलं आहे असं म्हणायचं का? तुमचं गाव कुठलं? हो, तुझं? सगळे नवतवडीचे. टोमॅटो किती लागवड आहे? 5 एकर. चला ठीक आहे, काळजी घ्या. पावसामुळे नुकसान झालंय. मार्केट कमिटीने पण देखील काळजी घ्यायला हवी. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 12 जुलै 2026 रोजी टोमॅटोला बाजारभाव 200 रुपयापासून तो 300-350 रुपये, एखाद्या वकाल 400 रुपयांनी देखील गेलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी शेतकरी ज्यावेळेस टोमॅटो विक्रीला आणतात थोडेसे बाजारभाव कडक असतात, नंतर मात्र बाजारभाव डाऊन होत आहेत. जे शेतकरी उशिरा येत आहेत त्यांची काही चूक आहे का? बाजार समितीने या संदर्भामध्ये काय उपाययोजना करता येईल याचा विचार करायला हवा. टोमॅटो नाशवंत माल जरी असला तरी टोमॅटो तोडणी, वाहतूक करणं हा सगळा खर्च शेतकऱ्यांच्या हातबट्ट्यामध्ये आहे. खताच्या किमती वाढल्यात, तोडणी वाहतुकीचा खर्च वाढलेला आहे, निसर्ग शेतकऱ्यांवर कोपलेला आहे. असं असतानाही जर शेतकऱ्याचं अधिकचं नुकसान होत असेल तर या शेतकऱ्याला भविष्य काळामध्ये फाशी घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही. सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात काय उपाययोजना करता येईल का? मार्केट कमिटीने सुद्धा 2 शिफ्टमध्ये टोमॅटो विक्री करता येईल का असाही विचार करावा. तर त्याचं कारण असं आहे, सकाळी जो शेतकरी 7 वाजता इथे येतो त्याला थोडासा बाजारभाव कडकसा मिळतो आणि जो शेतकरी नंतर 10-10:30 वाजता इथं येतो त्याला मात्र बाजारभाव
कमी मिळतो त्या शेतकऱ्याची चूक काय, सभापती संजयराव काळे या संदर्भामध्ये आपण काही उपाययोजना कराल अशी अपेक्षा. सुरेश वाणी, इंडियन टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.